तक्षशील बुद्ध विहार आणि गौतम बुद्धाच्या मूर्ती स्थापनेचा मंगल सोहळा कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या भागाचे तरुण खासदार रवींद्रजी चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कोणतं सेल अनुसूचित जाती सेलचे आमचे अध्यक्ष डॉक्टर बनकर, आमच्या बँकेचे उपाध्यक्ष व माजी मुखेडचे आमदार आदरणीय हनुमंतराव पाटील बेटमुंगरेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिपळीकर, माजी जिल्हा परिषद पंचायत समितीचे उपसभापती यंकम, वंचित बहुजन समाजाचे श्रीमान शंकर महाजन, काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप पांढरे, संतोष पुयड, आमचे हनुमंतरावजी तोडे, माधवराव वाघमारे, गोविंदराव धुप्पेकर, ठाकरे गटाचे शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष आमचे बाबाराव रोकडे, आमचे सहकारी यादवराव पाटील भिलवंडे, मुरलीधर देगलुरे, नागनाथ नियलवाड, शंकरराव पुयड, आनंदा पाटील रोकडे, शेषराव पाटील रोकडे, नागसेन जिगळेकर, बाजीराव पाटील रोकडे, पत्रकार गौर शेख, एच.एम. गायकवाड, ॲडव्होकेट गौतम कांबळे, अमोल शेरे, माजी सैनिक सुरेश जाधव, आपल्या नवोदय विद्यालयाचे प्राचार्य, सर्व पत्रकार मित्र, संयोजन समितीचे सुनील कांबळे अध्यक्ष, गंगाधर कांबळे उपाध्यक्ष, दीपक कांबळे सचिव, विठ्ठलराव कांबळे कोषाध्यक्ष, संयोजन समितीचे सर्व सदस्य, ज्यांनी अतिशय सुंदर असं सूत्रसंचलन केलं ते गंगाधरराव सोंडारे, आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले रामतीर्थ आणि पंचक्रोशी मधले सर्व बंधू आणि भगिनींनो, मी आपल्या बौद्ध विहार समितीला खूप खूप शुभेच्छा देतो की अतिशय सुंदर विहार, आताच खासदार साहेब म्हणाल्याप्रमाणे, आणि सुंदर अशी तथागत बौद्धांची मूर्ती ची स्थापना आपण या ठिकाणी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या ठिकाणी अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे. हे सर्व उभं करण्यासाठी आपल्याला किती प्रयत्न करावे लागलेत ह्याची मला कल्पना आहे. खासदार साहेबांनी सांगितलं ही गोष्ट खरी आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काय समाजाचे नव्हते, एका देशाचे नव्हते, तर जगाला संदेश देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आपल्याला बनकर साहेबांना ऐकायचं आहे, मी त्याच्या विस्तारात जात नाही. इतिहासाच्या मानव जातीवर बाबासाहेबांचे फार मोठे उपकार आहेत. जे उपकार
कुणालाही विसरता येत नाहीत. आणि संविधान भारताला देऊन आपल्या भारतावर त्यांनी फार मोठं उपकार केले असं मी स्वतः मानतो. माझी सगळी तरुणांना विनंती आहे. आता जसं रवींद्रजी चव्हाण म्हणाले, आपल्याला बुद्ध मूर्तीकडे आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या मूर्तीकडे बघितल्यानंतर त्यांच्या जीवनाची आठवण झाली पाहिजे आणि त्यांनी जो संदेश दिला तो आपल्या जीवनामध्ये आचरणामध्ये आणला पाहिजे. बनकर, मी या भागाचा 3 वेळा आमदार 3 वेळा खासदार होतो. मी मोठ्या प्रमाणावर प्रत्येक गावामध्ये समाज मंदिरं बांधली. माझी कल्पना होती, मी तुम्हाला सांगतो, इथं आपल्याला डॉक्टर गायकवाड म्हणून आपलं पूर्ण जीवन ज्यांनी या बौद्ध विहाराला वाहून घेतलेलं आहे, आपल्याला ओळख असतील. ते म्हणजे चांगले मित्र होते. मी त्यांना नेहमी म्हणायचं, आपण बौद्ध धर्म स्वीकारला पण बौद्धाचं तत्वज्ञान आपण आपल्या गरीब माणसाच्या घरापर्यंत नेऊ शकलो नाही. मी तुम्हाला रवींद्रजी, आपली जी हिंदू संस्कृती आहे 3000 वर्षाची, कीर्तन, गावामध्ये मंदिर, आणि आपल्या लहानपणी तर तुम्हाला माहिती आहे की पावसाळ्यामध्ये 3 महिने फक्त प्रवचन व्हायचे. ह्यातून आपले कुटुंब संस्कारित होत होते. आज गौतम बुद्धाने जो संदेश दिलेला आहे त्याचे संस्कार आपल्या घरातल्या कुटुंबावर झाले पाहिजे. आणि माझी कल्पना होती, बनकर, आम्ही जे असे समाज मंदिर बांधले त्याच्या मागे एक छोटस बौद्ध विहार बांधायचं. त्याला फार पैसे लागत नाही. हे पहा, मारुती मंदिर बांधायसाठी सगळे पाटलं डोनेशन देतात, तुम्हाला माहित नाही. आपण माहित आहे, पण अवतार लावतो. आता याच्याशिवाय अवतारच कुठं आहेत तुम्हाला माहिती. कशाला लावतील बिचारे? सकाळभर दिवसभर मजुरी करणार, त्या मजुरीतून 2 वेळेसची भाकरी ज्यांना मिळत नाही त्या मंडळीनं मंदिर बांधणं होत नाहीत. मी तुम्हाला सांगतो. म्हणून तुम्हाला ह्या समाज मंदिराच्या मागे जर आपण 10 बाय 10चं एक बौद्ध विहार जर बांधलं, आता मोठ्या प्रमाणात बौद्ध भिक्षुक आहेत. मी डॉक्टर गायकवाडला म्हणालो होतो, ही जी बौद्ध भिक्षुक आहेत ती गावोगाव गेली पाहिजे. आणि मी तुम्हाला बनकर, आता माझं वय 84 आहे. मी माझ्या अनुभवातून सांगतो की घरातली स्त्री जोपर्यंत संस्कारित होणार नाही तोपर्यंत तुमची पुढची पिढी संस्कारित होत नाही. तुम्हाला सांगतो. म्हणून माझं मत आहे, रवींद्रजी, आपण आता खासदार आहात, आम्ही जिथे जिथे असे समाज मंदिर बांधले त्याच्या मागे 10 बाय 10चं बौद्ध विहार बांधा. हा, आमचा गरीब माणूस काही करेल, बौद्धाची मूर्ती आणून देईल, तुम्हाला माहित नाही, बसतील. अरे बसवलं ना बिचाऱ्यांनी. आज तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम केला. पण माझी एक विनंती आहे संयोजकाला, कृपा करून या कार्यक्रमामध्ये शालीवर जास्त खर्च करू नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे काय तर पुस्तक द्या सगळ्यांना. ह्या निमित्तानं 100-1 पुस्तकं जर वाटली गेली तर तो विचार घराघरापर्यंत पोहोचेल. मी तुम्हाला सांगतो. नाहीतर आपण काय करतो, आपल्या पाहुण्याच्या सत्कारामध्येच आपलं जे आहे ना बराच खर्च होऊन जातो. तुम्हाला माहित नाही. आता आम्हाला, तुम्हाला माहिती आहे, रोज 10 शाली येतात. घरी कुठं पडतात तुम्हालाही माहित नाही, रवींद्र आम्हालाही माहित नाही, तुम्हाला माहित नाही. म्हणून माझी विनंती राहील, पुढच्या कार्यक्रमामध्ये आपण पुस्तकाच्या रूपानं आपण सगळ्यांना भेट द्यावी, ज्यामुळं त्या घरामध्ये ते पुस्तक जाईल, घरातली मंडळी वाचेल. आणि भविष्य काळामध्ये जिथं समाज मंदिर आहेत त्याच्या मागच्या बाजूनं बौद्ध विहार करण्यासाठी मी स्वतःही प्रयत्नशील आहे. आम्ही वर व्यासपीठावर बसलेले लोक प्रयत्नशील राहू. खूप सुंदर कार्यक्रम झाला. रामतीर्थ या गावाशी माझा फार जवळचा संबंध आहे. मी तुम्हाला सांगतो, बनकर साहेब, 1972ची गोष्ट आहे.
आमची इथं आनंदराव आहेत, त्यांचे वडील अप्पाराव सरपंच होते. इथल्या चौरस्त्यावर रात्रीच्या वेळेस एखादा लग्नाचा बाजार लुटला गेला होता. रात्री या चौरस्त्यावर कुठे जात नव्हतं, कारण इकडेही गाव नव्हतं, तिकडेही जवळ गाव नव्हतं. पण मध्ये आम्ही या कारखाना उभा केला. या ठिकाणी आता जवळपास 5,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नवोदय विद्यालय आहे, सिनियर कॉलेज आहे, ज्युनियर कॉलेज आहे, पब्लिक स्कूल आहे, पोलीस स्टेशन आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. खूप चांगलं या ठिकाणी चाललंय. आणि आज त्या ठिकाणी हे बौद्ध मूर्तीची स्थापना होऊन रामतीर्थच्या वैभवामध्ये भर पडली असं मी स्वतः मानतो. आणि ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी हे बौद्ध विहाराचं काम करण्यासाठी पुढाकार घेतला त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि थोडं आम्हाला जायची घाई असल्यामुळं त्यापेक्षा आपला वेळ घेत नाही. मी नेहमीच तुमच्यासमोर बोललेलो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.